मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. येळगुड खून संदर्भात हुपरी पोलीस ठाणे येथे सर्वपक्षीय बैठक. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे. हातकणंगले तालुक्यातील हुपरी पोलीस ठाणे येथे सर्व पक्षीयांमार्फत बैठक पार पडली. हुपरी पोलिसांकडून 24 तासात संशयित आरोपीला गजाआड केल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच येळगुड खून प्रकरणातील पाळेमुळे खणून काढून आरोपीला पकडण्यात आले. मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. 2 लाखाच्या सुपारीमुळे एकाचा खून होत असेल तर भविष्यात 4-5 लाख रुपये देऊन कोणाचाही खून करतील. या खून प्रकरणांमुळे व्यापाऱ्यांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हुपरीतील कॉलेज, शाळा, महाविद्यालय, स्टँड येथे सायलेन्सर काढून वाहने पळवली जातात. मुलींची छेडछाड करतात. अशांवर कडक कारवाई करावी. गांजा पिणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. तरुण पिढी बर्बाद होत आहे. अशा प्रकारच्या मुद्द्यांवर सर्व पक्षांमार्फत हुपरी पोलीस ठाण्याच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीस DYSP समीरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, RPI सचिव मंगलराव माळगे, मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील, माजी समाज कल्याण सभापती किरण कांबळे, शिवसेना तालुका प्रमुख अजित सुतार, शिवसेना शहर प्रमुख विनायक विभूते, मनसे शहराध्यक्ष गणेश मालवेकर, माजी नगरसेवक अभिनय गोंधळी, शेतकरी संघटनेचे राजाराम देसाई, शिवसेना विभाग प्रमुख अमोल देशपांडे, तालुका उपाध्यक्ष काँग्रेस पक्ष अनिल म्हातुगडे, किरण भोसले, रघुनाथ नलवडे, राष्ट्रवादीचे पृथ्वीराज गायकवाड, बाहुबली गाड, बाबासाहेब गायकवाड, प्रसाद पुजारी, दादासू कमते, सुहास माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला.